नमस्कार, मी करिश्मा. एलव्ही न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात एलव्ही न्यूज. कर्तृत्वाचा सुवर्णगंध आणि जनसेवेचा धगधगता यज्ञ. कणकवलीचे तालुका कृषी अधिकारी प्रवीण ओहळे साहेब राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मानित. निसर्गाच्या हिरव्यागार रंगभूमीवर जेव्हा घामाचे थेंब सांडतात तेव्हा मातीला सुवर्णगंध येतो आणि जेव्हा हेच श्रम लोककल्याणाच्या भावनेने प्रेरित होतात तेव्हा त्या कर्तृत्वाचा गौरव करताना आभाळालाही आनंदाचे भरते येते. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निसर्ग समृद्ध कुशीत वसलेल्या कणकवली तालुक्याचे भाग्यविधाते ठरलेले पारदर्शकतेचा आरसा आणि निस्वार्थी सेवेचा धगधगता दीपस्तंभ असलेले तालुका कृषी अधिकारी माननीय श्री प्रवीण बब्रुवाहन ओहळे साहेब यांच्या दैदिप्यमान प्रवासाला आज राज्यस्तरीय राष्ट्रसेवा पुरस्कार 2026च्या रूपाने एक मानाचा तुरा लाभला आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजना निव्वळ फायलींच्या चौकटीत बंदिस्त न ठेवता त्या दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचे शिवधनुष्य ज्यांनी अत्यंत लीलया पेलले अशा एका ऋषीप्रत व्यक्तिमत्वाचा हा गौरव म्हणजे समस्त कृषी जगतासाठी एक ऊर्जादायी पर्वणीच ठरली आहे. जय भारत न्यूज परिवाराच्या वतीनं आयोजित या सोहळ्यात ओहळे साहेबांच्या अष्टपैलू कार्यशैलीचा आणि त्यांच्या मृदू मनमिळावू स्वभावाचा यथोचित सन्मान करण्यात आला. ज्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये शेतकऱ्यांप्रती असलेली अपार कणव आणि त्यांना आधुनिकतेची कास धरायला लावणारी जिद्द ओतप्रोत भरलेली आहे. अशा ओहळे साहेबांनी कृषी विभागाचा एक वेगळाच दरारा आणि नावलौकिक निर्माण केला आहे. केवळ तांत्रिक मार्गदर्शन न देता संकटात सापडलेल्या बळीराजाला मायेची पाखरं घालून सावरणारा हा अधिकारी खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या रक्ताचे नातेवाईक बनले आहेत. त्यांच्या वक्तशीरपणाची आणि सखोल अभ्यासाची छाप कणकवलीच्या कानाकोपऱ्यात उमटली असून हा राष्ट्रसेवा पुरस्कार म्हणजे त्यांच्या निस्वार्थी सेवा यज्ञाची कृतज्ञतापूर्वक दिलेली पावतीच होय. कणकवली येथील कृषी कार्यालयात संपन्न झालेल्या या दिमागदार सोहळ्यात जय भारत न्यूजच्या प्रतिनिधींच्या हस्ते हा सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक कृषी अधिकारी राहुल कोळवते, लिपिक विनया राणे मॅडम, संतोष चव्हाण यासारख्या सहकाऱ्यांसोबतच कला आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. कवी, लेखक, चित्रपट निर्माते आणि घोरपडी गावचे लोकनियुक्त विद्यमान सरपंच पत्रकार नितीन कांबळे, मल्लूदेवी शिक्षण प्रसारक मंडळ घोरपडीचे संस्थापक चेअरमन किसनरावजी टोने तसेच पत्रकार शंकर जाधव आणि विनायक कुंभार यासारख्या मान्यवरांच्या उपस्थितीने या सोहळ्याची रंगत अधिकच वाढली. प्रवीण ओहळे यांच्या रूपाने कृषी क्रांतीचा एक नवा अध्याय लिहिला जात असल्याची भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांच्या या दैदिप्यमान यशामुळे सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांचे हे देशहिताचे कार्य भविष्यातही असेच अविरत प्रज्वलित राहो अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत व सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केलं जात आहे. आपल्या परिसरातील बातम्या व प्रत्येक घटना जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. एलव्ही न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे, लेखन व उपसंपादक नितीन कांबळे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या एलव्ही न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त एलव्ही न्यूज. मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे.